नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये मी मराठी ट्रेडर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. स्टॉक मार्केटचे जे कोर्सेस बाहेर 10, 20, 30, 40च्या प्राईसमध्ये शिकवले जातात, तेच कोर्सेस आपलं यूट्यूब चॅनल मराठी स्टॉक मार्केटवरती पूर्णपणे मोफत आहेत. फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिसचे सर्व कोर्स मॉड्यूल आपल्या या स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये पूर्णपणे मोफत या आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. स्टॉक मार्केटचा कोर्स तुमच्या घरी बसून तुमच्या सोयीनुसार, तुमच्या वेळेनुसार आणि तोही पूर्णपणे मोफत तुम्ही अगदी लगेच पूर्ण करायला सुरुवात करू शकता. फक्त खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि पहिल्या कोर्स मॉड्यूलपासून आत्ता लगेच स्टॉक मार्केटचा कोर्स करायला सुरुवात करा. याच्यामध्ये कॅन्डलस्टिक टाईप्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, मूव्हिंग ॲव्हरेजेस, RSI, तसंच फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये PE रेशो, PB रेशो, EPS, EBITDA सारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. यासाठी मित्रांनो एक विनंती तुम्हाला करतो की अजूनपर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिसते ते हिट करा आणि उजवीकडे बेल आयकॉन दिसते तोही हिट करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा विषय आहे स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर कसा निवडावा. बऱ्याच जणांना इंट्राडे ट्रेडिंग करायला वेळ नसतो किंवा दिवसभर आपण ऑफिसमध्ये आपल्या दुसऱ्या कामामध्ये बिझी असतो, दुसरीकडे कुठेतरी काम करत असतो. अशावेळी स्टॉक मार्केटमधनं एक कन्सिस्टंट इन्कम मिळवण्यासाठी स्विंग ट्रेडिंग हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे. स्विंग ट्रेडिंगवरनं मी स्वतः गेली 7-8 वर्ष चांगले पैसे कन्सिस्टंटली कमवतो आणि तेही माझे इतर व्यवसाय जे आहेत ते सांभाळून मी स्विंग ट्रेडिंग करतो आणि स्विंग ट्रेडिंगमधनं चांगली मार्जिन ही तुम्हाला किंवा चांगलं जे प्रॉफिट आहे ते तुम्हाला कमवता येऊ शकतं. पण स्विंग ट्रेडिंगसाठी शेअर कसा निवडावा असा एक प्रश्न आपल्या एका चॅनलच्या व्ह्युअरनी मला विचारला होता. त्यांनी मला मेल केला होता. त्याच्यासाठी स्पेशली मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि इतरांसाठी सुद्धा व्हिडिओ उपयुक्त आहे. मी स्विंग ट्रेडिंग करता सुरुवात कशी करायची, नेमकं पहिली स्टेप काय घ्यायची की ज्यातनं आपल्याला एक स्टॉक हा शॉर्टलिस्ट करता येईल आणि पुढे जाऊन आपल्याला त्या स्टॉकमध्ये ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी काही चॉईसेस राहतील. तर हे कसं करायचं याच्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे. याच्यामध्ये मी सर्व स्टेप डिटेलमध्ये सांगितले आहेत, त्यामुळे निश्चित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला ह्या स्टेप्स समजल्या तर तुम्ही नक्की स्विंग ट्रेडिंगसाठी चांगले स्टॉक हे सिलेक्ट करू शकाल. परत एकदा विनंती करतो, माझं चॅनल सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिसतं हिट करा, उजवीकडे बेल आयकॉन दिसतं हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. याच्यासाठी मित्रांनो ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे सेक्टर ॲनालिसिस. म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जी वॉचलिस्ट बनवायची आहे ती रँडमली न बनवता सेक्टर वाईज वॉचलिस्ट बनवायची. त्याचं उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे लगेच. दुसरी स्टेप आहे सपोर्ट मार्किंग. जो कुठला स्टॉक तुम्हाला ट्रेड करायचा आहे किंवा जे काही स्टॉक तुम्ही सेक्टर वाईज शॉर्टलिस्ट केलेत त्याच्यामध्ये त्यांचे जे शॉर्ट टर्म सपोर्ट आहेत किंवा मागच्या महिन्यामध्ये, मागच्या 2 महिन्यामध्ये स्टॉकने जिथे सपोर्ट घेतला होता तो सपोर्ट पहिले तुम्हाला मार्क करून ठेवायचा आहे. त्याचंही महत्त्व तुम्हाला मी सांगतो. आधी पहिले आपण स्टेप्स बघून घेऊया. त्याच्यानंतर RSI इंडिकेटरचा एक यूज आपण करतो, ज्याच्यातनं आपल्याला एवढं अंदाज येतो. त्याच्या बेसिसवरती आपण डायरेक्ट ट्रेड घेऊ शकत नाही, पण एक अंदाज आपल्याला येतो की स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये आहे की ओव्हर सोल्ड झोनमध्ये आहे. त्याच्यावरनं आपल्याला आपली ट्रेडची जी डायरेक्शन आहे ती डिफाईन करता येते. आणि 20 आणि 50 EMA ची जी झोन ॲव्हरेज आहेत, मूव्हिंग ॲव्हरेज आहेत, ती आपण जनरली आपल्या टेक्निकल ॲनालिसिससाठी वापरतो. या संदर्भात RSI, सपोर्ट मार्किंग आणि मूव्हिंग ॲव्हरेज याच्यासाठी मी स्वतंत्र कोर्स मॉड्यूल तयार केली आहेत. जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर आधी ती कोर्स मॉड्यूल जाऊन पहिले बघा, ज्याच्यामध्ये मी या तीनही टॉपिकवर अत्यंत डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. त्याच्या मेथडॉलॉजी, त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी हे सगळं मी व्यवस्थित त्याच्यामध्ये सांगितलं. त्यामुळे ते जर तुम्ही बघितलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला समजायला सोपा जाईल. अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही वॉचलिस्ट तयार करा. सेक्टर वाईज वॉचलिस्ट तयार करा. FMCG सेक्टर, IT सेक्टर, बँक्स, इन्शुरन्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, निफ्टी ऑटो, फार्मा किंवा निफ्टी मीडिया. ह्याच्यात अजूनही तुम्ही काही सेक्टर्स जी आहेत ती टेक्स्टाईल उदाहरण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता.
अशी मी त्याच्यामध्ये सेक्टर वाईज मी वॉचलिस्ट बनवले आहेत. ओके. याचा फायदा काय होतो, की पर्टिक्युलरली त्या सेक्टरमध्ये बाईंग चाललंय की सेलिंग चाललंय याचा एक अंदाज येतो. कारण उदाहरणार्थ जर एफ-एम-सी-जी स्टॉक पळायला लागले, तर साधारणपणे जे मेजर त्या सेक्टरमधले एफ-एम-सी स्टॉक असतात, त्या सगळ्यांमध्ये ही मूव्हमेंट यायला लागते. आणि तिथे आपल्याला ट्रेड सिलेक्शन करणं हे सोपं जातं. शिवाय मार्केटमध्ये कुठल्या सेक्टरमध्ये काय चाललंय, समजा तुम्ही मेटल सेक्टरमधला एक स्टॉक सिलेक्ट केलात आणि तो स्टॉक तुम्हाला असं वाटतं की स्विंगसाठी परफेक्ट स्टॉक आहे. पण त्याच वेळी मेटल सेक्टरच्या इतर स्टॉकमध्ये मात्र सेलिंग चालू आहे. तर तुम्ही घेतलेला ट्रेड किंवा त्याची सक्सेस जो रेट आहे, तो वाढायची जी प्रोबॅबिलिटी आहे ती कमी होते. त्यामुळे मित्रांनो जनरली त्या सेक्टरमधले सगळे स्टॉक ज्या दिशेने जातात, इंडेक्स ज्याला म्हणतो आपण निफ्टी 50 किंवा सेन्सेक्स ज्या दिशेने जातं, त्या दिशेने जे सेक्टर मूव्ह होत असतं, जो स्टॉक मूव्ह होत असतो, तो आपण जनरली स्विंग ट्रेडिंगसाठी शॉर्टलिस्ट करतो. तर अशा पद्धतीने वॉचलिस्ट बनवून घ्या. आता ह्या वॉचलिस्ट बनवताना याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्टरमधले टॉपचे 3 ते 5 स्टॉक फक्त टाकायचे आहेत. एफ-एम-सी-जी मधले पहिले 5 स्टॉक. ते कुठनं शोधायचे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्याकरता आपण जाऊया एन-ए-सी इंडायसेसच्या वेबसाईटवर. एन-ए-सी इंडायसेस म्हणजे निफ्टी इंडायसेस .com ही वेबसाईट आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही जर त्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला अशा पद्धतीने सेक्टरियल इंडायसेस समोर दिसतील आणि वरती तुम्हाला जो इंडायसेसचा ऑप्शन दिसतोय याच्यामध्ये खाली तुम्ही बघू शकता सेक्टर इंडायसेस तुम्हाला दिलेले आहेत. सेक्टर इंडायसेसवर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीने कुठली कुठली सेक्टर स्टॉक मार्केटमध्ये आहे त्या सर्व इंडायसेस ह्या तुमच्यासमोर तुम्हाला दिसायला लागतील. आता तुम्ही वॉचलिस्ट करत असताना अशा पद्धतीने यातल्या 7 ते 8 इंडेक्स ज्या आहेत त्या पहिले सिलेक्ट करा. ऑटो ज्या मेन आहेत, बँक, एफ-एम-सी-जी, आय-टी, मीडिया, मेटल, फार्मा, त्याच्यानंतर ऑइल अँड गॅस असे काही मेजॉरिटी ज्या इंडेक्स आहेत त्या तुम्ही पहिले सिलेक्ट करा. फायनान्शियल सर्व्हिस इंडेक्स पण आत्ता नवीन आलेली आहे. खूप चांगली इंडेक्स आणि याच्यामध्ये खूप क्वालिटी स्टॉक आहेत. तर आता उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो वॉचलिस्ट कशी बनवायची. आता मी निफ्टी आय-टी इंडेक्सवरती हिट केलं. तर माझ्यासमोर पहिले एक असा निफ्टी आय-टी इंडेक्सचे काही डिटेल्स माझ्यासमोर ओपन होतील. बघा. आता इथे तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला एक असं आय-टी 100 असं आय-टी 100% असं तुम्हाला एक ज्याला म्हणतो असं एक स्क्रीन दिसेल. त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक करा. हे बघा आता तुम्हाला आय-टी इंडेक्समधले तुम्हाला टॉप 5 स्टॉक्स असे सिलेक्ट करता येतील. पहिला स्टॉक आहे इन्फोसिस ज्याचं वेटेज आहे 25.1. दुसरा आहे टी-सी-एस. तिसरा आहे विप्रो. त्याच्यानंतर आहे टेक महिंद्रा आणि एच-सी-एल टेक्नॉलॉजी. बाकी स्टॉक्स पण त्याच्यामध्ये आहेत. पण सुरुवातीला तुम्ही जेव्हा स्विंग ट्रेडिंग कराल तेव्हा पहिल्या प्रत्येक सेक्टरमधले प्रत्येक इंडेक्समधले फक्त 5 स्टॉक तुमच्या वॉचलिस्टमध्ये तुम्ही ॲड करा. ह्याच्यानी तुम्ही 1 महिनाभर 2 महिन्याभर अशा या इंडायसेसकडे किंवा या सेक्टर्सकडे तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या सेक्टरमध्ये आत्ता बाईंग चालू आहे, कुठलं सेक्टर हे पळतंय आणि याच्यातनं स्टॉक सिलेक्शन हे तुम्हाला जास्त सोपं जाईल. अशा पद्धतीने तुम्ही वॉचलिस्ट बनवून घ्या. या वॉचलिस्ट बनवल्या की स्विंग ट्रेडिंगची पहिली जी स्टेप आहे ती तुमची पूर्ण होईल आणि कमीत कमी 5 ते 6 सेक्टर्स तरी सिलेक्ट करा म्हणजे तुमच्याकडे 25 ते 30-40 स्टॉकची एक यादी राहील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेड घेणं हे जास्त सोपं जाईल. आता जाऊया आपण दुसऱ्या स्टेपकडे चार्ट्सवरती. चार्टवरती तुम्ही हा सेटअप करून ठेवा. RSI, 20-50 मूव्हिंग ॲव्हरेज आणि सपोर्ट जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की शॉर्ट टर्म सपोर्ट हा कसा मार्क करायचा तर तेही तुम्हाला मी इथे दाखवतो. आत्ता जो मी एक रिसेंटली स्विंग ट्रेड मी घेतला होता त्या स्विंग ट्रेडबद्दलच मी तुम्हाला दाखवतो. एच-सी-एल टेक्नॉलॉजीचा तो स्विंग ट्रेड होता. मी ऑलरेडी माझ्या फेसबुक पेजवरती सुद्धा मी तो शेअर केला होता की हा स्टॉक ब्रेकआउटला आहे म्हणून. आता इकडे बघा 900च्या जवळपास तुम्हाला दिसेल की हा स्टॉक 2 ते 3 वेळा कमीत कमी त्या प्राईसवरती जो आहे तो आलाय आणि तिकडनं तो बाउन्स बॅक झालाय. हे मी माझ्या आधी एका व्हिडिओमध्ये सुद्धा एक्सप्लेन केलंय. बघा इकडे पहिल्यांदा त्याच्यानंतर इथे दुसऱ्यांदा बघा आणि इथे तिसऱ्यांदा. तर हा एक तुम्ही सपोर्ट आयडेंटिफाय करू शकता ज्या प्राईसवरनं स्टॉक हा
अपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह व्हायला लागतो, तो सपोर्ट आहे. म्हणून मी म्हटलं की माझे पहिले जे सपोर्ट रेजिस्टन्सचे व्हिडिओ आहेत ते बघून घ्या, त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्यात. आता इथे मी एक सपोर्ट लाईन मार्क करतो. ही झाली माझी दुसरी स्टेप. मला एक शॉर्ट टर्म सपोर्ट मिळाला आणि शॉर्ट टर्म सपोर्ट मिळाल्यानंतर मी RSI इंडिकेटरवरती लक्ष ठेवून राहणार. म्हणजे RSI जेव्हा ओव्हरसोल्डमध्ये जाईल, तो पॉईंट मी बाईंगसाठी एक चांगली एंट्री आहे असं समजून ट्रेड एक्झिक्यूट करण्याच्या दिशेने पुढे स्टेप टाकणार. आता बघा, जेव्हा इथे दुसऱ्यांदा जेव्हा स्टॉक खाली आला होता तेव्हा ओव्हरसोल्ड झोनमध्ये तुमचा हा जवळपास गेला होता. त्याच्यानंतर इथे बघा पूर्ण ओव्हरसोल्ड झाला होता. मी जिथे दुसरा ॲरो काढला तिथे बघा, तर ही एक स्टॉकमध्ये चांगली एंट्री होती. हा स्टॉक तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी जो आहे तो शॉर्टलिस्ट करू शकला असता, इथे तुम्हाला दिसत होतं. आणि तिसरं जे कन्फर्मेशन तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे 20 आणि 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. इथे मी 20 जे आहे ते ऑलरेडी इथे मी ग्रीन कलरने आहे ते दाखवलेलं आहे. 50 मी तुम्हाला आत्ता लगेच मार्क करून दाखवतो. बघा, आपण याच्यामध्ये पिरियड फक्त चेंज करूया. हे मी सगळं आधी माझ्या कोर्स मॉडेलमध्ये शिकवलं आहे. ज्या लोकांनी ते प्रामाणिकपणे केलं आहे त्यांना समजायला सोपं जाईल. बघा, आता मी 50 सिलेक्ट केलं. तर आता इथे ओव्हरसोल्ड झोनमधनं जेव्हा स्टॉक RSI मधनं बाहेर पडला तेव्हा त्याने इथे सपोर्ट घेतला. 2 कन्फर्मेशन मला मिळाली होती. तिसरं कन्फर्मेशन मला हे होतं की क्रॉसओव्हर हा झाला पाहिजे. कोणाचा क्रॉसओव्हर झाला पाहिजे, तर 50 आणि 20 EMAचा हा क्रॉसओव्हर झाला पाहिजे डे टाईम फ्रेममध्ये. तर आता इथे तुम्ही बघू शकता की स्टॉकचं जे मुव्हिंग ॲव्हरेज आहे हे बघा, इथे हे 50च्या दिशेने निघालं. म्हणजे जे 20 EMA मुव्हिंग ॲव्हरेज आहे ते 50 पिरियडच्या दिशेने निघालं. तर अशावेळी तुम्ही त्या स्टॉकमध्ये एक टाईट स्टॉप लॉस लावून, सपोर्टच्या जनरली खाली स्टॉप लॉस लावायचा असतो. मिनिमम 10 ते 15 पॉईंट्स, 20 पॉईंट प्रत्येक स्टॉकनुसार हा चेंज होतो. आणि त्याच्यानुसार तुम्ही इथे स्टॉकमध्ये एक एंट्री घेऊ शकला असता. मी इथे मुद्दामून लिहितो की एक एंट्री आहे, कारण तिथे ऑलरेडी स्टॉकने सपोर्ट घेतला होता. तो ओव्हरसोल्ड झोनमधनं सुद्धा बाहेर पडला होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त 20 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते 50 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजला वरच्या दिशेने क्रॉस करायला निघालं होतं. ही एक स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. सगळ्या स्टॉकमध्ये इफेक्टिव्ह नाही, पण तुम्हाला असे स्टॉक शोधावे लागतील की ज्या स्टॉक्समध्ये स्ट्रॅटेजी इफेक्टिव्ह आहे. आणि इथे तुम्ही जर समजा एंट्री घेतली असती तर अजून पण पर्यंत तरी तुम्हाला ट्रेड जो आहे तो तुमचा कापायची गरज नव्हती. साधारण ही एंट्री होती आणि तेव्हाच मला वाटतं मी माझं हे जे होतं ते टाकलं होतं 927 920ला वगैरे ही एंट्री तुम्हाला घेता आली असती. एक टाईट स्टॉप लॉस तुम्ही लावला असता 890चा वगैरे, मी तुम्हाला 30 पॉईंटचं नुकसान झालं असतं. आणि जर साधारणपणे तुम्ही एक 90 पॉईंटचं टार्गेट, मित्रांनो टार्गेट सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बरेच लोक जे ट्रेडिंग करतात ते कुठलंही टार्गेट ठेवत नाहीत, अजून मिळायला पाहिजे, अजून मिळायला पाहिजे. तर मित्रांनो, स्विंग ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण त्या स्टॉक बरोबर काही लग्न करत नाही आहे, कळलं का? त्यामुळे आपल्याला 5% 10%, जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही 5% अपवर्ड मुवमेंट झाल्यानंतर, उदाहरणार्थ हा स्टॉक तुम्ही एंट्री केली होती 927ला, ह्याचे 5% तुम्ही धरलात तर साधारणपणे 50 ते 60 पॉईंट होतात. म्हणजे 970 980ला जेव्हा तो स्टॉक गेला तेव्हा तुम्ही त्याच्यामधनं एक्झिट करायला पाहिजे होतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही टार्गेट लेवल्स ज्या आहेत त्या सेट करा. म्हणजे अंदाज घेऊन चालू नका की मार्केटमध्ये चाललाय स्टॉक वरती, चाललाय स्टॉक वरती, तो जाऊ दे. तर मित्रांनो, कधी एखादी बॅड न्यूज आली तर तुमचं जे काही प्रॉफिट तुमचं आलेलं आहे बघा, इथे एक टार्गेट तुम्ही ठेवलं असतं, ते प्रॉफिट तुमचं सगळं वॉशआउट होऊन जाऊ शकतं. त्यामुळे प्रॉफिट बुक करायला शिका, रादर दॅन प्रॉफिट वाढतंय म्हणून थांबू नका. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये असाल मित्रांनो, हा काही पोझिशनल किंवा लॉंग टर्म ट्रेड मी घेतलेला नव्हता. माझं टार्गेट फक्त 10%चं होतं. ते टार्गेट माझं पूर्ण झाल्यावर मी तो स्टॉक काढून टाकला. मी फक्त उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं की एक टार्गेट तुमच्या डोळ्यासमोर आहे ते सेट पाहिजे. ओके. आता या स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक वॉचलिस्ट करताना अत्यंत महत्त्वाचे काही नियम आहेत, ते नियम मी तुम्हाला इथे सांगतो. हे 3 नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही स्विंग ट्रेड घेणार आहे, मार्केटसुद्धा त्याच डायरेक्शनमध्ये जायला पाहिजे. हे नियम मित्रांनो प्लीज तोडू नका. का नियम महत्त्वाचे ते तुम्हाला एक काही वर्षाच्या अनुभवाने नक्की कळेल. पण हे नियम मी इतके स्ट्रिक्टली पाळतो की या नियमांमध्ये मी कधीही कुठल्याही कारणासाठी कशामुळेही मी याच्यामध्ये शिथिलता आणत नाही, किंवा हे नियम मी एकदम स्ट्रिक्टली पाळतो. कारण ही डिसिप्लिन आहे, ही मी माझ्या अंगाला लावून घेतली आहे. त्यामुळे मी काही प्रमाणात का होईना, मी काही फार मोठा ट्रेडर नाही, एक छोटा मोठा ट्रेडर आहे, पण काही प्रमाणात का होईना मी चांगले पैसे स्टॉक मार्केटमध्ये कमवतो. त्यामुळे तुम्ही निवडलेला जो शेअर आहे हा मार्केटच्याच दिशेने जायला हवा,
मार्केटमध्ये तेव्हा कंपल्सरी जर तुम्ही अपमूव्हवाला एक बुलिश स्टॉक तुम्ही घेतलाय, तेव्हा मार्केटसुद्धा बुलिश हवं, मार्केटसुद्धा वरच्या दिशेने जायला हवं. असं नको व्हायला, की मार्केट वरच्या दिशेने जातंय आणि तुम्ही खाली पडणारा स्टॉक जो आहे, तो तुम्ही सिलेक्ट केलाय किंवा मार्केट खाली जातंय आणि तुम्हाला वाटतं, की तुमचा स्टॉक वर जाईल. असे ट्रेड्स मित्रांनो अव्हॉइड करा. मी तुम्हाला इथे स्ट्रिक्टली सांगतो, तुम्ही हे अव्हॉइड करा. याच्यावर तुमची मर्जी आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, टार्गेट जे आहे ते निश्चित हवं. जर तुम्ही टार्गेट ठरवलं नसेल, तर तुम्ही एक चांगले ट्रेडर बनूच शकणार नाही आणि स्विंग ट्रेडर तर बिलकुल बनू शकणार नाही. कारण याच्यामध्ये काय असतं, अजूनची हाव असते. तर मित्रांनो, एक टार्गेट हे स्ट्रिक्टली सेट करायला पाहिजे. जसं तुम्ही स्टॉप लॉस लावता, तसं एक टार्गेट स्ट्रिक्टली सेट करायला पाहिजे आणि ते सेट करूनच तुम्ही ट्रेडमध्ये एंटर करा. मी तुम्हाला सजेस्ट करेन, की जर तुम्ही बिगिनर असाल, तर स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्ही 5% टार्गेट ठेवा. मित्रांनो, एक बँक वर्षाला 6-6.5% फक्त इंटरेस्ट देते. इथे स्विंग ट्रेडमध्ये तुम्ही महिना 2 महिन्यामध्ये जर त्या स्टॉकमध्ये मुवमेंट झाली तर तुम्ही 5% कमवू शकता. तर लक्षात घ्या, की इथे फार हाव न करता तुम्ही बिगिनर असाल तर 5%, जर तुम्ही थोडंफार ॲडव्हान्स तुम्हाला काही ज्याला म्हणू शकतो स्टॉकचे भाव पाठ असतील, काही 15-20 स्टॉक, 30-40 स्टॉक तुम्हाला माहिती असतील, त्याचे भाव तुम्हाला अगदी कन्फर्म झाले असतील, की बाबा ह्या भावावरती सपोर्ट आहे, या भावावरती रेजिस्टन्स आहे. जसं की मला आता बऱ्यापैकी मी एक तुम्हाला 100 स्टॉक्स तोंडपाठ सांगू शकतो, की कुठला जो स्टॉक आहे त्याची सध्याची प्राइस काय, तर सपोर्ट काय. कारण मी 7-8 वर्ष या गोष्टी सातत्याने करतोय. त्यामुळे तुम्ही असं बिलकुल करू नका. तुम्ही सुरुवातीला एक 5%च्या टार्गेटमध्ये बाहेर पडा आणि निफ्टीच्या पहिल्या 100 शेअरपैकीच शेअर शक्यतो निवडावा. म्हणजे जे सुरुवातीचे पहिले टॉप निफ्टी 100 स्टॉक्स आहेत, त्या स्टॉक्समधलं तुम्ही निवडा. मी आत्ताही तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये तेच सांगितलं, की प्रत्येक इंडेक्समध्ये जे टॉपचे 5 स्टॉक्स आहेत, तेच तुम्ही मित्रांनो तुमच्या स्विंग ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करा. तिथेच तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. ऑल्सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल, की स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक कसा निवडावा. आवडला असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे. धन्यवाद.